शक्तीपीठ हे गोंडस नाव विशेषतः लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या धार्मिक भावनेला हात घालत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा एक मार्ग। या शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं आणि कॉन्ट्रॅक्टदारांची घरे भरणं हाच खरं तर या सरकारचा मुख्य हेतू आहे। EIA नावाचा जो पर्यावरणीय अभ्यास व्हायला पाहिजे तो कोणताही अभ्यास झालेला नाही। सरकारचे हस्तक आणि भांडवलदारांचे दलाल बुदरगड, आजरा आणि कागलचा शेतकरी इतका कडक आहे की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा हस्तकांना दूर करून हा लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही। मी कॉम्रेड संपत देसाई, श्रमिक मुक्ती दलाचा कार्याध्यक्ष। खरं तर शक्तीपीठ हे गोंडस नाव विशेषतः लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या धार्मिक भावनेला हात घालत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा एक मार्ग राज्य सरकार शेतकऱ्यांच्यावर लादू पाहत आहे। खरं तर शक्तीपीठ म्हणत असताना ज्या महाराष्ट्रामधले जे 3.5 शक्तीपीठ आहेत, या शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं आणि कॉन्ट्रॅक्टदारांची घरे भरणं हाच खरं तर या सरकारचा मुख्य हेतू आहे। माझ्या दृष्टीनं असा मुद्दा आहे की कोणताही प्रकल्प होत असताना भूसंपादन आणि पुनर्स्थापना कायदा 2013 या कायद्यामध्ये स्पष्टपणे अशी तरतूद आहे की कोणताही प्रकल्प करत असताना तो प्रकल्प गरजेचा आहे का, त्याची गरज तपासली आहे का, ती गरज न तपासता हा प्रकल्प केला गेलेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की कोणताही प्रकल्प करत असताना त्याचा सामाजिक जीवनावर, तिथल्या शेतकरी जीवनावर काय परिणाम होणार याचा SIA म्हणजे सोशल असेसमेंट रिपोर्ट झाला पाहिजेत, पण तो काही या प्रकल्पामध्ये झालेला नाही। तिसऱ्या बाजूला हा प्रकल्प जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून कागलमधून तो सरळ बुदरगडमध्ये येतो आणि बुदरगडमधून आजऱ्याहून आंबोलीहून पुढं सरळ सिंधुदुर्गमध्ये जातो। तो जात असताना ज्या अतिसंवेदनशील अशा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये येतो तिथं EIA नावाचा जो पर्यावरणीय अभ्यास व्हायला पाहिजे तो कोणताही अभ्यास झालेला नाही। आणि असं असताना केवळ अदानीची घर भरणं, अदानीसारखे मोठे कॉन्ट्रॅक्टदार पोचणं आणि मोठ्या भांडवलदारांना पोचणं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं असा या खरं तर शक्तीपीठाचा मुख्य हेतू आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जो कायदा केंद्र सरकारनं 2013 साली केलेला आहे, या कायद्याच्या आधारावर आणि जनशक्तीच्या जोरावर आम्ही हा शक्तीपीठ हाणून पाडू याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे। एकीकडे आपण विरोध करताय, दुसरीकडे कोल्हापूरमध्ये समर्थनार्थ काही बैठकी घेतल्या जातात आमदार आणि खेड्यांच्या काही लोकांकडून, काय सांगाल या बैठकी? खरं तर अशा प्रकारच्या बैठका ह्या सर्वच प्रकल्पांना जिथं जिथं विरोध होतो तिथं होत असतात, कारण हे सरकारचे हस्तक आणि भांडवलदारांचे दलाल म्हणून शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये फूट पाडण्याचं काम सातत्यानं करत आलेले आहेत। पण अशी फूट शेतकरी कधीही पडू देत नाही। शेतकऱ्यांची जिथं जिथं आंदोलन उभा राहिली, ज्या आंदोलनामध्ये एक भूमिका होती आणि एक एकसंघपणा होता, त्या आंदोलनाने असल्या हस्तकांना आणि असल्या दलालांना नेहमीच त्यांना हद्दपार केलेला आहे। याचा मला इथला कोल्हापूरचा आणि विशेषतः बुदरगड, आजरा आणि कागलचा शेतकरी इतका कडक आहे की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा हस्तकांना दूर करून हा लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या Facebook, Instaलाही नक्की फॉलो करा।